आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत हक्क दिले आहेत. पण विचार करा, जर हे हक्क कोणी हिरावून घेतले तर आपण कोणाला जबाबदार धरणार, कोणाला जाब विचारणार? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका शब्दात दडलंय आणि तो शब्द आहे राज्य. तर आज आपण कलम 12च्या मदतीने याच राज्य शब्दाचा खरा अर्थ काय आहे हेच समजून घेणार आहोत. हाच तो प्रश्न आहे की जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो महत्वाचा आहे. आणि याचं उत्तर आपल्याला थेट राज्यघटनेच्या कलम 12मध्ये सापडतं. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपले हक्क कोणाविरुद्ध आहेत, मग राज्य या शब्दाचा नेमका अर्थ काय, त्यानंतर इतर प्राधिकरणे, हे गूढच आहे ते काय आहे ते पाहू, मग न्यायालयाची पंचसूत्री चाचणी, कोण राज्य आहे आणि कोण नाही, आणि शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी का महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत ते आपल्याला प्रामुख्याने राज्य नावाच्या एका यंत्रणेविरुद्ध मिळतात. म्हणजे ते कुठल्याही खाजगी व्यक्ती किंवा कंपनीविरुद्ध वापरता येत नाहीत. ही एक खूप मोठी मर्यादा आहे आणि ती समजून घेणं फार गरजेचं आहे. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की हे राज्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? या एकाच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या राज्यघटनेत कलम 12 समाविष्ट केला आहे, खास करून मूलभूत हक्कांच्या संदर्भात. आता थेट कलम 12 काय म्हणतं ते पाहूया. यानुसार राज्य म्हणजे 1. भारत सरकार आणि संसद, 2. प्रत्येक राज्याचं सरकार आणि त्याचे विधानमंडळ, 3. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, आणि 4. सर्वात इंटरेस्टिंग, इतर प्राधिकरणे जी भारत सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. तुम्ही बघू शकता ही व्याख्या कितीतरी व्यापक ठेवलेली आहे. ह्यातले काही घटक तर अगदी स्पष्ट आहेत नाही का, जसं की केंद्र आणि राज्य सरकार, म्हणजे अगदी राष्ट्रपतींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे आले, आणि त्याचबरोबर स्थानिक संस्था म्हणजे आपली महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अगदी ग्रामपंचायत असेल, इथपर्यंत फारसा काही गोंधळ नाही. पण खरा सस्पेन्स आणि गोंधळ सुरू होतो तो या व्याख्येच्या शेवटच्या भागात. तो छोटासा शब्दप्रयोग आहे, इतर प्राधिकरणे. म्हणजे या इतर प्राधिकरणे या शब्दात नेमकं काय काय येतं, हे एक असं कोडं आहे जे आपल्या न्यायव्यवस्थेने अनेक दशकं वेगवेगळ्या खटल्यांमधून सोडवलं आहे. कारण जसजसा सरकारचा आवाका वाढतो तसतशी ही व्याख्याही विस्तारत जाते. ह्याच गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आणि एक स्पष्टता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक पंचसूत्री चाचणी म्हणजे एक 5 पॉइंट टेस्ट तयार केली. या चाचणीच्या आधारावरच ठरवलं जातं की एखादी संस्था राज्य आहे की नाही. ही आहे ती प्रसिद्ध पंचसूत्री चाचणी. यात न्यायालय काही मूलभूत प्रश्न विचारतं. पहिला, त्या संस्थेवर सरकारचं नियंत्रण आहे का? दुसरा, सरकारकडून तिला मोठी आर्थिक मदत मिळते का? तिसरा, ती संस्था जनतेसाठी महत्त्वाचं काम करते का? चौथा, त्या क्षेत्रात तिची मक्तेदारी आहे का? आणि पाचवा, तिची निर्मिती एखाद्या कायद्यानुसार झाली आहे का? याच निकषांवर सगळा खेळ अवलंबून असतो. चला आता ही चाचणी काही खऱ्या उदाहरणांवर लावून बघूया. ही सगळी उदाहरणं न्यायालयाच्या प्रत्यक्ष निकालांमधनं घेतलेली आहेत, म्हणजे आपल्याला कळेल की हे कसं काम करतं. इथे बघा किती सोपं होतं हे समजायला. एका बाजूला आहे ONGC आणि दुसऱ्या बाजूला आहे कोणताही राजकीय पक्ष. ONGCला 100% सरकारी निधी मिळतो. ती ऊर्जा क्षेत्रासारखं महत्त्वाचं सार्वजनिक काम करते आणि त्यावर सरकारचं नियंत्रण आहे. म्हणून न्यायालयाने स्पष्ट केलं की ONGC राज्य आहे. याउलट राजकीय पक्ष खासगी देणग्यांवर चालतात. त्यांचं काम राजकीय असतं, सरकारी नाही, म्हणून ते राज्य नाहीत. ONGC बद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अगदीच स्पष्ट होता. न्यायालय म्हणालं, ONGC 100% सरकारी निधीवर चालते आणि तेल गॅस व्यवस्थापनाचे सार्वजनिक कार्य करते, म्हणून ते कलम 12 अंतर्गत राज्य आहे. या एका वाक्यात सगळं काही आलं. तर मग अजून कोण कोण येतं या कक्षेत? ही यादी बरीच मोठी आहे बरं का. यात सार्वजनिक विद्यापीठे आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्या बँका आहेत आणि अगदी भारतीय रेल्वेसुद्धा. या सर्वांना राज्य मानलं जातं आणि म्हणूनच ते नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी जबाबदार ठरतात. पण आता एक खूप स्वाभाविक प्रश्न मनात येतो, टाटा रिलायन्स किंवा ICICI बँकेसारख्या मोठमोठ्या खाजगी कंपन्यांचं काय? त्यासुद्धा राज्य आहेत का? याचं उत्तर आहे साधारणपणे नाही. सामान्य नियम असा आहे की खाजगी कंपन्या राज्य नाहीत.
पण इथे एक महत्वाचा पण आहे. जर एखादी खाजगी संस्था सरकारचं एखादं काम करत असेल, म्हणजे एखादं सार्वजनिक कार्य तिच्यावर सोपवलं असेल, तर तिला राज्य मानलं जाऊ शकतं. अलीकडेच 2023च्या एका निकालात न्यायालयाने हे आणखी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की फक्त सरकारी अनुदान मिळतं म्हणून खाजगी शाळा राज्य होत नाहीत, त्यासाठी त्यांचं व्यवस्थापन थेट सरकारच्या नियंत्रणात असायला हवं. तर आता या सगळ्या चर्चेच्या शेवटी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, की ह्या सगळ्याचा अर्थ काय? ही राज्य शब्दाची व्याख्या एवढी ताणून धरणं, त्यावर इतका खल करणं, हे इतकं महत्वाचं का आहे? ह्याचा एका सामान्य नागरिकाच्या जीवनावर काय परिणाम होतो? ह्याचं कारण म्हणजे आपलं संरक्षण. कलम 12ची ही व्यापक व्याख्या म्हणजे सरकारच्या अधिकारांच्या गैरवापरापासून नागरिकांसाठी एक ढाल आहे. ती सरकारी कंपन्यांना आणि संस्थांना नागरिकांच्या हक्कांचा आदर करायला भाग पाडते. आणि इतकंच नाही, तर भविष्यात तयार होणाऱ्या इस्रो किंवा एम्स सारख्या नवीन संस्थांनाही जबाबदार धरण्याची ताकद ह्या व्याख्येत आहे. प्रत्यक्ष जीवनात याचा काय परिणाम होतो ते या उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल. समजा एका सार्वजनिक विद्यापीठाने जातीच्या आधारावर शिष्यवृत्ती नाकारली, तर कलम 15 अंतर्गत थेट न्यायालयात जाता येतं. का? कारण ते विद्यापीठ राज्य आहे. पण जर हेच काम एखाद्या खाजगी कंपनीने केलं, तर कलम 14 अंतर्गत थेट खटला दाखल करणं शक्य नाही, कारण ती कंपनी राज्य नाही. बघा किती मोठा फरक पडतो. तर आता आपण शेवटाकडे आलो आहोत. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतोच. आजकाल सरकार आपली अनेक कामं खाजगी कंपन्यांना आउटसोर्स करत आहे. मग अशा परिस्थितीत आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारी राज्य या शब्दाची व्याख्या भविष्यात बदलेल का? किती आणखी संकोचित होईल यावर विचार करायलाच हवा.